कचऱ्याचा डबा तो घ्यायचा हातात आणि बाहेर ठेवायचा. नाही नाही प्लीज, तुम्हाला बाकी काही सांग, मी कचरा बिचरा नाही करतो. खूप सोपं आहे ग ते शनाया. आता इतकं सगळं छान जमलं की नाही तुला? हे केलं ते केलं ते पण सोपं आहे. चल पटकन. नाही काही छान आहे. जमेल घ्यायचं ते आणि बाहेर ठेवायचं. घे पटकन. तू नाही आहेस फ्रेंड माझी, तू नाही आहेस माझी. टाकलास? आता तो कचरा उचलायचा पण तुलाच आहे बरं का? नाही उचलणार. अगं का नाही उचलणार? किती छान काम केलंस बघ तू. हा, ती धूळ काढली, हे सगळं झाडून काढलं, किचन साफ केलंस, मस्त. आता फक्त तुला हे रोज करायचं. गुरु, गुरु उठ. आनंदी 5 मिनिट प्लीज. अरे गुरु ऐसे कैसे चलेगा? अरे ब्रेकफास्ट करून औषधं घ्यायची आहे. चल थोडा वेळ झोपू दे ना प्लीज. ठीक आहे. या आनंद भाऊजी, मला वाटलंच तुम्ही आतमध्ये असाल म्हणून म्हटलं आवरत असाल, नावच नाही दिला. या बसा, नाश्ता करून घ्या गरमागरम. वा वहिनी, आम्ही आता नाश्ताच बोलत होतो आणि तुम्ही नाश्ता घेऊन आला. तुम्ही खरंच अन्नपूर्णा. बसा तरी, खा, मी चहा मांडते. वहिनी चहा ठेवलाय मी, तुम्ही बसा. हे उठलेत ना? नाही, तो उठला नाही अजून. मी त्याला उठवलं, तो मला बोलला की मला थोडा वेळ झोपायचा आहे. पण सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. बसा ना, बसा. वहिनी, गुरु खूप थकलाय. अजूनही झालेल्या प्रकरणाचा त्रास होतोय त्याला. हे तर दिसूनच राहिलं मला. हो ना, मग या ना इथे राहायला. जे तुम्ही जर इथे परत आलात ना राहायला, तो सब कुछ पहले जैसा हो जाएगा, एकदम फर्स्ट क्लास. गुरुला ना स्वतःच्या माणसाची गरज आहे. असं तो बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतं सगळं. आनंद भाऊजी, स्वतःच्या हक्काच्या घरात येऊन राहायला कुणाला नाही आवडणार, पण मला इथे येऊन शन्याची रिकामी जागा नाही भरून काढायची. मला माझं हक्काचं स्थान हवं. मला यांच्या मनात माझ्याविषयी रिस्पेक्ट निर्माण व्हायला हवा, आणि तो मी निर्माण करीनच. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.